निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। काळूबाईची बाधा घालवण्याच्या बहाण्यानं भोंदूनी महिलेची केली 6.5 लाख रुपयांची फसवणूक। मुलाला मारून टाकण्याच्या धमकीनं महिलेवर 2025 ते 2026 पर्यंत तब्बल 8 ते 10 वेळा बलात्कार। मतिमंद मुलाचा आजार बरा करण्याचं आणि भावाचं लग्न जमवून देण्याच्या आमिषाखाली एका कुटुंबाची 6.5 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आलाय। एवढंच नाही तर मुलाला जिवंत मारण्याची धमकी देखील या भोंदूनं पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि एक महिला या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पारनेर येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय पीडित महिलेला एक 17 वर्षाचा मुलगा आहे। तो मतिमंद आहे। वैद्यकीय उपचार करून देखील त्याच्यात सुधारणा होत नव्हती। तसेच शेती पिकामध्ये पिकं येऊन देखील त्यांना बाजारभाव मिळत नसे। घरातील कर्ज वाढत चाललं होतं। याच दरम्यान पीडितेचा जो भाऊ आहे त्याचं देखील वय निघून चाललं होतं, लग्न जमत नव्हतं। कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला रुई छत्रपती तालुका पारनेर येथील भोंदू राजू बन्सी दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे आणि एक या भोंदूची महिला सहकारी होती, तिचं नाव शोभा अविनाश तरटे, राहणार म्हसण तालुका पारनेर, हे देवऋषी किंवा देवभगत आहेत। ते अडचणीवर तोडगा काढतात अशी माहिती या महिलेला मिळालेली होती। पीडितेनं 2020 मधील कोरोना काळापासून या भोंदू बाबाकडे जाण्यासाठी सुरुवात केली होती। त्यावेळी संशयित भोंदूनं तुमच्या कुटुंबाला मांढरदेवीच्या काळूबाईची बाधा झाली आहे, त्यासाठी होम हवन व पूजा करावी लागेल असं सांगितलं। मुलाच्या उपचारासाठी 3 ते 4 लाख आणि भावाच्या लग्नासाठी 1.5 लाख रुपये खर्च येईल असं सांगून त्यांनी पीडितेकडून मुलाचे व भावाचे फोटो तंत्र मंत्र करण्यासाठी मागवून घेतले। सुरुवातीला पूजा साहित्याच्या नावाखाली शोभा तरटे हिनं 10,000 रुपये घेतले। त्यानंतर पारनेर येथील मुख्य बाजारपेठेतील चौधरी कॉम्प्लेक्स मधील घरामध्ये काळूबाईच्या फोटोसमोर होम हवन करून पीडितेला अंगारा व तीर्थ पिण्यास दिलं। जानेवारी 2025 ते मार्च 2026 दरम्यान पीडितेनं गायत्री कॉम्प्युटर्स पारनेर यांच्या मार्फत 2,56,684 रुपये ऑनलाईन आणि एप्रिल 2026 मध्ये 2 लाख रुपये रोख असे एकूण 4,56,000 रुपयांहून अधिक रक्कम राजू दिवटे याला दिलेली आहे। तसेच भावाच्या विवाहासाठी एकूण 1,93,530 रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात उकळले आहे। ही सर्व रक्कम पीडितेनं येस बँक फायनान्स कडून कर्ज काढून दिलेली होती। पैसे उकळल्यानंतर देखील मुलाच्या तब्येतीत फरक पडत नव्हता। या दरम्यान आरोपी राजू दिवटे हा पीडितेच्या मांढरदेव येथे पूजेसाठी 4 चाकी गाडीतून नेत असताना त्याने गाडीत अश्लील वर्तन केलं। त्यानंतर चौधरी कॉम्प्लेक्स मधील फ्लॅटवर मुलाच्या उत्तम आयुष्यासाठी माझ्यासोबत शरीर संबंध ठेवावे लागतील, नाहीतर तुझ्या मुलाचा फोटोचे तुकडे करून काळूबाईच्या कोपानं त्याला मारून टाकलं जाईल अशी धमकी दिली। मुलाच्या जीवाच्या भीतीनं पीडितेनं त्याच्या शरीर संबंध मागणीला होकार दिला। राजू दिवटे याने पीडितेला गुंगीचं किंवा रंगीत पाणी पाजून जानेवारी 2025 ते 1 मार्च 2026 दरम्यान तब्बल 8 ते 10 वेळा जबरदस्तीनं अत्याचार केला। काहीही फरक न पडल्यानं जेव्हा पीडितेनं आणि तिच्या भावानं आपले पैसे परत मागितले तेव्हा आरोपींनी दोघांनाही शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। कुठेही तक्रार केली तर समाजात बदनामी करेन, सासरी नांदू देणार नाही अशी धमकी पीडितेला वारंवार देण्यात आली। भावाला एका रात्रीत तडफडून मारून टाकेन अशी तांत्रिक धमकी देखील यावेळी या भोंदूनं दिली। भीतीच्या पोटी पीडितेने अखेर आपल्या सासू सासऱ्यांना हा सर्व प्रकार जो घडत होता तो सांगितला। सासू सासऱ्यांनी या महिलेला धीर दिल्यानंतर पीडितेनं पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह बलात्कार, फसवणूक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। आता
पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत. राजसत्ता न्यूज ब्युरो, पारनेर.